हमीदभाई शेख यांच्या शुभस्य आपण सामन्याचा सामना देऊया आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा होता नसीरभाई शेख यांच्याकडून हमीदभाई शेख कलबावाले कलव्यावरनं त्यांचं आगमन झाले त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर करूया स्वागत. या मॅच मध्ये जिंकला आहे मॅन ऑफ द मॅच रजाक 57 बॉल 15 बॉल आहेत का 57 सामन्यावरची ट्रॉफी द्या. रजाक ठरलं या सामन्याचा सामनावीर. नेक्स्ट सामना आपण पाहू शका रुहान निरेवन आणि अमान एंटरप्राइजेस. खरं तर हमीद शेख साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्याला सन्मानित करतोय सामन्याचा सामना वेल प्लॅट. आणि आमचे कॉमेंटर इरफान भाई आपण कुठे जाऊ नका. रुहान इलेवन आणि अमान एंटरप्राइजेस असा सामना आपण पाहू शकाल. रुहान इलेवन संघानं टॉस जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. रुहान इलेवन संघानं टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.
पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आल्या 6 धावा. हॅलो हॅलो आतिक गोलंदाजीच्या मार्फत पंचांचा नियम अंतिम असेल याच्याकडे लक्ष द्या. जर पंचांना वाटलं की तिसरा पंच घ्यायचं आहे. यस यस विष्णू दादा, पंचांचा निर्णय म्हणजे देवाचा निर्णय. पंच निर्णय अंतिम. मी डीजे मास्टरला विनंती करतो याचा आवाज व्यवस्थित करायचा आहे. दादा कॉर्डलेसचा आवाज व्यवस्थित करा. हॅलो हॅलो धन्यवाद. तर मी सर्व संघांना विनंती करतो का पंच आपले हे जे प्रोफेशनल पंच आहेत तर पंचावर कुठल्याच प्रकारचा दबाव आणि कुठलाही निर्णय राहील तर पंच अंतिम राहील. कारण हे आपल्या मॅची जे आहेत ते एन्जॉय भावकी आणि गावकीच्या मॅची आहेत. एन्जॉयसाठी मॅची ठेवलेल्या आहेत आपल्या 11 स्टार या संघाने. तर चांगल्या पद्धतीने खेळाडू खेळ दाखवा आपला. फलंदाज बाद होतोय. मोसिम शेख बाद झालेले आहेत. चांगलासा खेळाडू आहे. श्रीमलंग 40+ संघाचा अष्टपैलू खेळाडू ज्याला मानला जातो तो मोसिम शेख. काल नाईटमध्ये टेंबोडे येथे 40 धावाची धुवाधार पारी त्यांनी खेळून काढली आहे आणि 3 विकेट सुद्धा घेतलेले आहेत. चांगल्याची फलंदाजी केली ती रात्री, परंतु आता एक षटकार मारून तो तंबूत परततोय. तर सोहेल शेख यांच्याकडून 3 षटकारसाठी आणि 3 विकेटसाठी फलंदाज आणि गोलंदाजासाठी सुवर्ण संधी 1000 रुपये दिले जातील. मोहल्ला प्रीमियर लीग तर्फे जे माझे स्वागत करण्यात आले, मी मोहल्ला प्रीमियर लीगचे फार फार आभारी आहे. आणि मला त्यांनी इथे सत्कार करण्याची जी संधी दिली त्याबद्दल पण मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. थँक्यू अमित भाई शेख. थँक्यू मुन्ना शेख. गोलंदाज आहे तो आतिक. एक आगली वेगळी शैली आहे आतिकची. चांगलासा गोलंदाज मानला जातो तो. वावंजा संघाकडून तेवढा चांगला फलंदाज आहे समोर. नक्कीच चांगली अशी गोलंदाजी करतोय तो आतिक शेख. बॉलिंग मार्कवर येतो तो आतिक शेख. पॉवर प्लेचा चांगला असा फटका मारलेला आहे, कटवलेला आहे. चांगली अशी क्षेत्ररक्षण बघू शकतात मुबीन शेख कर्णधार. चांगला असा थ्रो मारलेला आहे. आतिक शेख यांनी संघाचा कर्णधार सेनापतीला पहिला आउट केला. मोशिम शेख 40+ मध्ये 2 बाईकचा तो मानकरी आहे आणि मोहल्ला टीमची जो शान आहे त्याला आउट केला. हॅलो, तर खेळाडू कक्षामधून कोणी आरडाओरडू करायची नाही. बॉलिंग मार्कवर परत सज्ज होतो आतिक शेख. त्याला मारे करतो इरफान. वाईट चेंडू. नक्की नो स्ट्राईकला बघितला जाईल तो हैदर शेख. त्याला शांत ठेवण्याचा तेवढाच काम आहे तुम्हाला. तो जर पेटला तर त्याला विझवणं कमी होईल. नक्कीच वाईट चेंडू. नक्कीच अमन 11 टीमचे कर्णधार अरबाज शेख यांचे वडील मकबूल शेख यांनी मंचावर यावे. तुमचं पण मोहल्ला प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. 11 धावा होत आहेत. 4 चेंडू 11 धावा. चांगला असा फटका मारलेला आहे तो. 6 धावा. नक्कीच 17 धावा झालेले आहेत. छोटा पॅकेट बडा धमाका. स्ट्राईकला इरफान. नक्कीच गोलंदाजाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. करीब 5 चेंडूमध्ये 17 धावा खर्च केलेले आहेत आणि 1 विकेट. परत एकदा बॅटिंग ओव्हरसाठी
इरफान चांगला असा फटका त्या दिशेने चांगला असा कॅच पकडलेला आहे तो चांगला असा क्षेत्ररक्षण इम्तियाजच्या मधून बघितला जातो पॉवर प्लेचा षटक संपतोय 2 विकेट आणि 17 धावा नक्कीच नईम चांगलासा आवाज आहे आपला यात काय शंका नाही दादा कारण काय माहिती का असेच चांगले चांगले खेळाडू चांगले चांगले स्कोरर चांगले चांगले कॉमेंटेटर असे आपल्या वावणे गावातून घडावे ही माझी इच्छा आहे तर तुमचं काय म्हणणं आहे थँक्यू मुन्ना शेख तुम्ही माझे काका आहेत तुम्ही मला एवढा चांगला असा बोलले त्याच्यावर मी धन्यवाद करतो थँक्यू तर 11 स्टार संघाचा एक लुकलुकता तारा आमच्या पॅकर नासिरभाई शेख यांनी रज्जा केला 50 मारल्यानंतर 500 रुपये देऊन त्याचा सन्मान केलाय ही खेळाडूची चांगली अशी सन्मानाची जी कामं करतात ना ते आमच्या 11 स्टारचे पॅकरच करू शकतात नक्कीच नेहमी आम्हाला खेळाची संधी देतात स्पॉन्सरशिप करतात कधी हा विचार न करत पोरा हारतात जिंकतात पण नेहमी एंट्री टाकतात धन्यवाद हे आमच्या मॅचची गावकीचे आहेत आणि भावकीचे आहेत नक्कीच दुसरी ओव्हर घेऊन येतो तो कामिल शेख मोल्ला टीमचा लुकलुकला तारा 2 वर्ष त्याचा बॅटफॉर्म आहे 4747 माजी सरपंच वावाजीची शान एकनाथ दादा पाटील यांचं आगमन बॅटिंग मार्कवर हैदर शेख नक्कीच साजिद शेख त्याच्याबद्दल बोलावं झालं तेवढं कमी आहे सेकंड बॉलिंग घेऊन येतो तो बॉलिंग मार्कवर कामिल शेख चांगला असा खेळाडू आहे मोल्ला टीमचा एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे 2 वर्ष सध्या प्लॅटफॉर्म मध्ये आहे आणि इनफॉर्म मध्ये आहे तो हैदर शेख लेफ्टी बॉलर एक तो आबाद एक तो बर्बाद परत एकदा सज्ज होतो हैदर शेख त्याला गोलंदाजी करतो तो कामिल शेख बघूया पहिला चेंडू घेऊन येतो तो कामिल शेख चांगला असा फटका मारला आहे हैदर शेखनी त्याला गॅदर करतात ते मुबीन शेख चांगली अशी फिल्डिंग नक्कीच आमचे मान्यवर भानुदास सोरमेकर आपण सुद्धा मंचावर यावे मोल्ला प्रीमियरच्या वतीने आपलाही हार्दिक स्वागत आहे आपली जागा मंचावर आहे एक वांजा गावचे चांगले अष्टपैलू खेळाडू होऊन गेले ते आणि मोल्ला टीम मध्ये अंडरआर्म क्रिकेट गाजवला होता त्यांनी एक काल चेंडूवर कामिल शेख याला 2 धावा काढलेल्या आहेत हैदर शेख परत एकदा बॅटिंगसाठी सज्ज कामिल शेखची गोलंदाजी बघताना खरंच आनंद वाटतोय 2 वर्ष तो कुठेतरी भरकटलेला पण आता तो कुठेतरी शर्तींच्या मागे होता पण आता परत एकदा क्रिकेटमध्ये लक्ष दिलेलं आहे सुंदर बैलाचे मालक कामिल शेख परत एकदा बॉलिंग मार्कवर चांगला असा फटका मारला हैदर शेखने रडार मध्ये आला आड पार तडी पार षटकार सफेद डगरी पार षटकार थँक्यू डीजे नक्कीच 25 धावा झाल्या आहेत 8 चेंडूंचा खेळ झालेला आहे 25 धावा परत एकदा बॅटिंग मार्कवर हैदर शेख मी पहिलाच सांगितलं होतं या फलंदाजाला थांबवणं सोपं नाही आहे परत एकदा कामिल शेख तिसरा चेंडू घेऊन येतो चांगला असा चेंडू टाकला होता चांगली अशी फिल्डिंग बघू शकता तुम्ही क्षेत्ररक्षक कोण आहे तो अतिक शेख जुना खेळाडू ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं की बॅटिंग वर करतो तो शानवाज त्याला फेस करल तो कामिल शेख 3 चेंडू नक्की शाबीर शेख आमचे मोठे बंधू बघू शकता तुम्ही गॉगल बघून हेअरस्टाईल त्यांची पर्सनॅलिटी जुना खेळाडू आहे तो अंडरमचा बादशाह मुन्ना शेख एक कामिल शेख गोलंदाजी मार्कवर परत एकदा त्यांना चांगला असा फटका मारलेला आहे मुबीन शेख चांगली अशी तुम्ही फिल्डिंग बघू शकता झेल ड्रॉप झालेली आहे
नक्कीच 2 धावा का 3 धावा अंपायर 3 4 चेंडू अलीबक्कर शेख आणि आमचे जब्बारभाई शेख मंचावर यावे तुम्ही 4 चेंडू 29 धावा नक्कीच कामिल शेखची चांगली अशी गोलंदाजी आहे क्षेत्ररक्षणामध्ये चुकी होती ती स्वतः कर्णधार मुबीन शेख नक्कीच अलीबक्कीस भाई आपका भी स्वागत है इस मंच पे चांगला असा चेंडू कटावलेला आहे लेग साइडच्या दिशेने 4 धावा नक्की हैदर शेखला रोखणं सोपं नाही आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलेला श्रीमलंग संघाचा चांगला असा खेळाडू आहे स्टार 11 संघाचा लुकलुकला तारा आहे यंगस्टार 5 चेंडू 33 धावा नक्की कामिल शेख सुद्धा मागणा करतोय दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू घेऊन येतो तो कामिल शेख मागणा असा ठरलेला आहे तो कामिल शेख नक्कीच चांगला चेंडू टाकावा लागेल शेवटचा कामिल शेखला बॅटिंग मार्कवर हैदर शेख चांगला असा फटका मारलेला आहे नक्कीच चांगली अशी क्षेत्ररक्षण बघू शकता इम्तियाज यांच्या माध्यमातून नक्कीच चांगला असा जेल नक्कीच सेकंड ओव्हर मध्ये 16 रन आलेले आहेत कामिल शेख सुद्धा मागणा करतो नक्कीच नवीन फलंदाज येतोय तो इम्रान 12 चेंडू झालेले आहेत 33 धावा झालेले आहेत नक्कीच दोन्ही टीमचा 12वा फिल्डर मंचावर असला पाहिजे कारण की ड्रिंक्स घेऊन तुम्ही जायचंय नक्कीच ना तर पॅनलाइज केला जाईल प्रत्येक संघाला आपण सेम रूल ठेवलेले आहेत या भावकीच्या आणि कुटुंबाच्या मॅच आहेत प्रत्येकाला रूल समान असणार आहेत सुलतान खान यांच्या माध्यमातून शाहनवाज याला हॅट्रिक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल 1000 रुपयाचा पारितोषिक देण्यात येईल नक्कीच भावनाथ दादा चोरमेकर आपला सुद्धा मोल्ला प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत आहे आपण मंचावर आहे नक्की आपलं हार्दिक स्वागत आहे आपण मोल्ला टीम साठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे चांगले खेळाडू आपल्या माध्यमातून घडलेले आहेत नक्की तुमचा धन्यवाद करू आम्ही अंडरम क्रिकेट मध्ये तुम्ही मोल्ला टीम साठी चांगला योगदान दिला होता नक्कीच गोलंदाजी मार्कवर येतो तो मुबीन शेख मोल्ला टीमचा लुकलुकचा तारा वंडर बॉय ऑफ मोल्ला अशी उपाधी दिली आहे आम्ही त्यांना तिसऱ्या गोलंदाजी मार्क येतो तो मुबीन शेख त्याचा सामना करेल तो शानू बीमर चेंडू चाकलाय खूप खराब असा चेंडू टाकला होता मुबीन शेख यांच्याकडून आम्हाला अशी अपेक्षा नाहीये खराब चेंडू कारण की तुम्ही मोल्ला टीमचा एक चांगला प्लेअर आहेत तुमच्याकडून आम्ही खूप काही शिकतो तुमच्याकडून असा चूक होणं आमच्यासाठी खूप वाईट अशी गोष्ट आहे बीमर नक्कीच साजिद शेख वंडर बॉय ऑफ वावंजी गाव बॉलिंग मार्कवर तिसरा षटक घेऊन येतो तो मुबीन शेख पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज त्याला इम्रान चांगला असा फटका मारलाय इम्रान यांनी चांगला असा क्षेत्र करतो तो साजिद शेख चांगला असे क्षेत्ररक्षण नक्कीच मुबीन शेख यांची गोलंदाजी बघायला खूप अशी मज्जा येणार आहे आम्हाला चांगला असा फलंदाज आहे चांगला असा गोलंदाज आहे चांगला असा फिल्डर है मुबीन शेख देखते हैं अगली गेंद का सामना करेंगे शानू शेख काफी बढ़िया स्टाइल खेला है और कैच ड्रॉप करते हुए आतिक शेख काफी खराब
फील्डिंग। हम चाहते हैं कि मुन्ना शेख काफी कुछ कहे। काहीच नाही बाबा, काय बोलू सांग. हे जे बोलणार आहेत ते आमचे काय कलाकार 505 आहेत भाऊंच्या. 6वा मी झालो तर यांची जागा जाईल, त्याच्यामुळे 505 राहून द्या पहिले आपल्या गावात. बॉलिंग मार्कवर तयार होतो मोबिन शेख. चांगला असा चेंडू कटवला आहे. एक धाव अशी पूर्ण होत आहे. चांगला असा रनअप बघू शकता. 88 रन. और इधर हम अभी आ रहे हैं हमारे जो बेस्ट मतलब कीपर थे तभी एक जमाने में आसिफ शेख, आप कुछ बोलना चाहेंगे क्या इस टूर्नामेंट के बारे में? ये टूर्नामेंट बहुत अच्छी है, नासिर भाई का ये बहुत सपोर्ट रहा है, इसीलिए ये टूर्नामेंट सक्सेस हुआ. एक से नहीं होता है, सब जन से मिलके होता है और सब जन का सपोर्ट है इसमें. नक्कीच सभी खरा प्लेयरों असा का. चेंडू टाकलाय नाशिरभाई और शेख. अगले साल इससे बेहतर करेंगे अपन. अगले साल हमारी कमेटी ने मतलब इंशाल्लाह एक मतलब डिसीजन लिया है कि डे नाइट हो सकता है एमपीएल. इसमें आप क्या? हमारे नाजिम गुल्ली को आज बैटिंग नहीं दी, इसीलिए हम बहुत नाराज हैं. नक्कीच हाँ, बॉल- ये बात तो सही है क्योंकि उसकी बैटिंग देखने के लिए पूरा मैदान भरा था कि कब जाते हैं मैदान पर और छक्के चौके की बारिश करते हैं, लेकिन उनको डगआउट में बिठा दिया. होता है एक मतलब उनकी खाली मतलब बॉलिंग में उनको मतलब पिटाई हुई तो उनको कहते हैं कि आप बॉल नहीं लगेगा बैट को, ऐसा हमको सुनने में आया है. बाकी तो आगे कुछ मालूम नहीं है. नक्कीच मुबीन शेख बाद होतात. और अभी हमारे मतलब एक जमाने के हार्ड हिटर बल्लेबाज इम्तियाज शेख आए जो पहला पारगांव टीम में उनको बुलाते थे खेलने के लिए. और उनको मतलब पहला पारगांव टीम में उनको पहला फोन करके मतलब बुलाते थे, इम्तियाज भाई आप किधर है आ जाओ. और आप किधर मतलब इम्तियाज भाई आप दो कुछ बोलिए हमारे मतलब मैच के बारे में. नहीं आपने मुंह में डाला वो थूक दीजिए ना, वो वापस डाले मुंह में. नक्की 3 चेंडू 40 धावा. गोलंदाज बाद होतोय कारण की 2 चेंडू भीमर टाकले होते. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार होतोय तो हॅलो. नईम शेख. जुना जाणता खेळाडू आहे. ओल्ड इज गोल्ड. शाबीर शेख षटकारावर बघू शकता. चांगली अशी पर्सनॅलिटी आहे त्यांची. और वंडरफुल एक बॉल. गंभीर मतलब जो हमारे समर्थक हैं अशफाक के मिस्टर मोहसिन कादरी, आप कुछ मतलब बोलना चाहेंगे अशफाक शेख के बैटिंग के बारे में? अरे जो मुंह में आपने लिया है वो निकालिए ना बाहर. कुछ नहीं। अरे बोलिए ना मोहसिन नाजिबुल्ला. आपने जो लिया था वो अभी निकाल दिए ना मुंह से. लीजिए बोलिए ना कुछ. अरे थोड़ा एक मतलब 2 लफ्ज खाली अशफाक शेख के बैटिंग. अशफाक शेख की बैटिंग अच्छी है और मुन्ना शेख मुझको उनने डिसाइड नहीं दिया, उनकी वहाँ चोट. और बैटिंग तो अच्छी है लेकिन ये साल हमारा भी ये कहना है कि ये साल भी वो मैन ऑफ द सीरीज ले. और यहाँ मतलब एक इनाम आया है अपना क्या नईम शेख के लिए. आसिफ शेख की तरफ से अगर 3 बॉल में 3 विकेट लेते हैं तो 5000 का इनाम. उनके मतलब 5 चेंडू झालेले आहेत. खंदे समर्थक है आसिफ शेख उनके. 1 चेंडूची बॅट 42 रन झालेले आहेत. 2 ओव्हर 5 बॉल. होया नईम शेख. चांगला असा फटका मारलेला तो इम्राननी. एक धाव पूर्ण. दुसऱ्यासाठी प्रयत्न. फलंदाज बाद होतोय तो इम्रान. चांगला असा यष्टी रक्षक आहे तो मुबीन शेख. त्यांच्याकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती का 2 चेंडू भीमर टाकतील ते. 3 ओव्हर मध्ये 43 रनचा स्कोर उभा और केला यहाँ आहे जो तो. मतलब फील्डिंग में उनके मतलब पैकर है रिजवान शेख. इनके टीम के बारे में हम कुछ उनसे पूछना चाहते हैं. और उनकी टीम देखिए मतलब अच्छा परफॉर्मेंस कर रहे हैं. आतिक ने मतलब मेन विकेट निकाला मोहसिन शेख का. आज वो पूरी रात जश्न मनाएंगे लगता है. मतलब प्लेयर क्या 43 है. और यहाँ 43 से पहले एक हार्ड हिटर बल्लेबाज शशिकांत गायकवाड़ इनका मतलब आगमन हुआ. अरे बोलिए ना आप कुछ बोलिए ना मतलब. नहीं उनका रात का मतलब उतरा नहीं है, वो कुछ बोलना नहीं चाह रहे अभी.
नक्कीच बॅटिंग मार्गावर जात आहेत ते हाजी साहेब. और नक्कीच हाजी साहेब यांनी श्रीमलन के प्रत्येक कप्तान षटकारासाठी ये रिजवान दावशेख यांच्याकडून 500 रुपये. हमको सुनने में आए. रिजवान सर आप क्या बोलना चाहेंगे आपके बारे में? आप ये एक हार्ड हिटर बल्लेबाज आए हाजी साहब. मुझे अपने टीम पे बहुत भरोसा है और उससे ज़्यादा भरोसा मुझे अपने कोच पे. बाकी सब कोच बताएंगे. और याद तो मतलब मुबिन शेख की बल्लेबाजी देखने के लिए सब जन मतलब आए हैं. नक्कीच शानवाज शेखला हॅट्रिक षटकासाठी 1000 और रुपये ये आणि जो है प्रत्येक ना हमारे षटकासाठी देखो 100 रुपये. नॉन-स्ट्राइक में हाजी साहब इनके समर्थन में उतरे इर्शाद शेख. चांगली अशी गोलंदाजी करतो इम्तियाज. नक्कीच सर्वांना इम्तियाज शेख ने हार्ड हिटर बल्लेबाज शानू को मतलब आउट कर दिया है. अभी देखिए हाजी साहब के मतलब बड़े लड़के गुड्डा नक्कीच नाशिरभाई शेख सर्वांना एक आतून जमाने में नेरुल में जाते थे वो जिम खाना में प्रैक्टिस के लिए. और अभी देखिए हमारे सबके पसंदीदा मतलब बल्लेबाज सोनू. और अभी मतलब आपके टीम के बारे में आप क्या कहना चाहोगे? ये फिरोज अरे बोलिए बोलिए शर्मा मत. आप दुबई से आए मतलब क्या हुआ? राशन कार्ड ने आपके पास चले. नाशिरभाई शेख नक्कीच फलंदाजी करता जात आहे तो सोनू शेख. तो नक्कीच के लिए मतलब मोहसिन भाई ने मतलब जो मतलब ये किया था 5000 मतलब उनको पॉइंट खर्चा करके लिया था. हैदर शेख जो हार्ड हिटर बल्लेबाज पिक्चर 52 टीम के. आप क्या कहना चाहोगे? नक्कीच खेळाडू कक्षामध्ये जो खेळाडू कक्ष असतील तेच असतील. जर ते कोण बाहेर येतील त्यांना 2 रनाची पेनल्टी दिली जाईल. वो तो है आपके पास मतलब मोहसिन जैसे एक बल्लेबाज मतलब इतना एक्सपीरियंस वाला है वो तो आसानी से मैच देने वाला है, ये हमको भी पता है. लेकिन यहाँ जो मुबिन शेख की बल्लेबाजी देखने के लिए हमारे जो खास समर्थक है उनके नाजिम गुल्ली, उनके छोटे भाई आसिफुल्लाह क्या खान ना नाशिरभाई शेख खेळाडू कक्षामध्ये सांगा स्कोर 43. नाशिरभाई शेख खेळाडू कक्षामध्ये जे असतील त्यांना सांगा कारण की शांत राखा आणि खेळाडू कक्षा कोणी बाहेर नका येऊ. बॅटिंग मार्कवर असेल तर सोनू शेख नक्की 10वी कक्षामध्ये तो पडतो. 2 चेंडू 43. बॅटिंग मार्कवर सोनू त्रिफळाचीत बोल्ड केला आहे इम्तियाजांनी. नक्कीच सर्वांना आतुरता बॅटिंगची आहे ती हाजी साहेब यांची कारण की सर्व प्रेक्षकांना आतुरता आहे. मतलब अमानी लोन के जो मतलब गए साल के मतलब सबसे फ्लॉप थे जो मतलब एक जमाने में जॉन्टी रोड से जाने जाते थे मोहल्ला. और इनको मतलब एक मतलब बहुत हाइट में तो जैसे ही दिखता. आप कुछ कहना चाहेंगे अभी जो मैच चल रहा है उसके बारे में? मैच बहुत अच्छी है और हमने 3 चेंडू 43. लेकिन मैच के कहना चाहोगे कितना स्कोर हो सकता है? ये में स्कोर में अभी हुआ है उनका 40 लेकिन हाजी ने मिला है वो नॉन स्ट्राइक पे खड़ी. नाशिरभाई शेख नक्कीच तुम्ही जी जोडी आहे पिता पुत्राची जोडी बॅटिंग मार्कवर असेल तर गुड्डा शेख, नो स्ट्राईकला असेल त्यांचे वडील हाजी साहेब. गोलंदाजी मार्कवर बघूया परत एकदा इम्तियाज. त्याचा बॅटिंग मार्क आहे तो समीर. चांगला असा चेंडू कुठे ओर्थ्रो. चांगला असा रन बघू शकता अजित साहेब यांचा. नक्कीच 40+ आहे पण 18 वर्षाच्या खेळाडूला लाजवाल असा त्यांचा रनअप आहे. 4 चेंडू 45 धावा. चांगली अशी गोलंदाजी बघू शकता इम्तियाज यांची. कमबॅकिंग गोलंदाजी. 3 शेवटचे 2 चेंडू 3 मध्ये किती धावा आल्या मेराज? 43. 2 धावा खर्च केले ते इम्तियाज यांनी. त्यांना सामोरं जाईल तो समीर शेख. चांगला असा चेंडू. उनेश 11 और स्टार 11 चे कप्तान साठी मंचाकडे यावे. अंपायर निर्णय. शन राईट और शाहिद जी शेख याही मंचावर आहे टॉस उडवण्यासाठी. अंपायर किती रन? नक्कीच उनेश
अंपायर डिसिजन डॉट हिट. नक्कीच याच्यानंतर मॅच असेल ती उनेश 11 स्टार 11 दोन्ही संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्समध्ये यावे. नक्कीच आपल्याला 4 ओव्हरचे सामने खेळवायचे आहेत. लवकरात लवकर सामने झाले सुद्धा पाहिजेत. धन्यवाद. तर एकनाथदादा पाटील रियाज आपला नईम एकनाथदादा पाटील 4747 स्टार 11 क्रिकेट संघ आयोजित मोल्ला प्रीमियर लीगसाठी 2000 रुपयाचा योगदान आलेला आहे. त्यांचा आम्ही सरचे स्वागत करतो एकनाथदादा पाटील यांच्याकडून. 45 धावा झालेले आहेत. अंपायर डिसिजन पंच आपला निर्णय कालवायचा आहे. अंपायर आपला निर्णय कालवा. पंचांचा निर्णय अंतिम असेल. वाद घातल्यास संघ बाद केला जाईल. 2 रनाची पेनल्टी जाईल. पंचांचा निर्णय साहिल शेख तुमच्यासाठी आमच्यासाठी आठी टीम साठी समान असणार आहे. ते कोणी का नाही असो मग मी जरी असलो तरी. ऑन फील्ड अंपायर आपला निर्णय कालवायचा आहे. 3 धावा. ओके 3 रन. 5 बॉल. अंपायर किती रन. अंपायर डिसिजन 3 धावा. 3 धावा. 48 रन. शेवटचा चेंडू बाकी आहे. नक्कीच बॅटिंग मार्गवर असतील ते हाजी साहेब. नक्कीच 4 चेंडू 5 चेंडू त्यांना नो स्ट्राईक बघितला होता. हाजी साहेब यांची चांगली अशी फलंदाजी आहे. बॅटिंग मार्कवर जुने जाणते खेळाडू मोल्ला टीमला नेहमी सजेस्ट करणारे नेहमी समर्थन देणारे हाजी साहेब गोलंदाजी मार्कवर इम्तियाज. त्याला समजलं हाजी साहेब चांगला असा फटका मारला आहे. हाजी साहेब यांनी 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न करतो तो गुड्डा. रन आउट होतील. धन्यवाद नईम. तर याचे पुढील मॅच आहे ते उनेश 11 आणि स्टार 11. तर मी जाहीर शेख आणि चांद राईन या 2 कर्णधारांना विनंती करतो का आपण व्यासपीठावर येऊन ज्ञानपिकी करायची आहे. तर मी पाहुण्यांना विनंती करतो. नक्कीच 50 धावा झालेत. 51 धावांचा आव्हान ठेवला आहे तो मुबीन शेख यांच्या समोर. असलम शेख यांचे शुभ हस्ते ज्ञानपिकी केली जाईल या पुढील मॅचची. हॅलो हॅलो. नक्कीच साहिल शेख. आता याच्या पुढील टॉस केला जाईल. उनेश 11 विपक्ष स्टार 11. तर मी चांद राईन याला विनंती करतो आणि जाहीर शेख या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपण ज्ञानपीठसाठी त्वरित व्यासपीठावर यायचं. 50 धावा झाल्यात. 51 धावांचा आव्हान ठेवलंय. डीजे मास्टर आपण नक्कीच शर्तींचे गाणी वाजवा. बैलांचे समर्थक खूप आहे तिथे. तर अलीबक्श भाई यांचा सन्मान आमचे असलम भाई शेख यांचे शुभ हस्ते केला जाईल. तो अलीबक्श भाई अपन आइए. आपका सम्मान किया जाएगा. हमारे मोहल्ला प्रीमियर लीग 2025 ये श्रृंखला के माध्यम से आपका स्वागत किया जाएगा. प्लीज आप ये सम्मान स्वीकारिए. हमारे जब्बार भाई के एकदम खास दोस्त अलीबक्श भाई है, तो जरूर उनका हमारे मोहल्ला प्रीमियर लीग के क्या नाम और हमारे मौलाना साहब भी यहाँ पर आगमन ला चुके हैं. उनका भी तहे दिल से शुक्रिया करता हूँ कि आप जैसे बड़े बड़े हस्ती हमारे मंच पे, तो इससे बढ़कर हमें और क्या चाहिए मौलाना साहब. और हमीद चाचा जो हमारे कलवा के मेरे मामू हैं, तो मैं चाचा बोलता हूँ. तर अमन 11चे पॅकर इरफान भाई यांच्या हस्ते त्यांचेच कर्णधार अरबाज शेख यांचा सत्कार केला जाईल. नक्कीच मुन्ना शेख, प्रवीण कदम यांचा आपण स्वागत करतो. खरोखर बघा जोडी कशी वाटते. नक्की डीजे मास्टर आपण गाणी वाजवा. एक दिल जान एक है लेकिन जान दो डीजे है, मास्टर. एक दिल है. चला उनेश 11 जाहीर शेख आलेले आहेत. स्टार 11 चांद राहीन. शेवटचा कॉल आहे चांद राहीन तुम्हाला. चेंडू पडण्याच्या अगोदर तुम्हाला ज्ञानेपिके करून घ्यायला लागेल, तर 2 धावाची पेनल्टी आहे. चला कोण
खेळाडू कक्षामध्ये फक्त टीमचे प्लेयर राहतील. चला, 11 खेळाडू एक कोणी खेळाडू तिथे थांबू कक्षामध्ये नका. कोण आहे? नीला कोण आहे? नीला तोल कोण आहे? लाल अज्जू. वसंतदादा पाटील आमचे जेवण चांगले बनवतात, ते आचार्य आहेत आमच्या गावातले, जे डाल मुंडी आणि वजरी यांचा आस्वाद एकदम भन्नाट असतो, ते आमचे काका वसंत पाटील. एक नामचीन व्यक्तिमत्व वाऊंजाचे. ते कुठलाही कार्यक्रम असू दे, कोणाचा काय लग्न असू दे, कोणाचा साखरपुडा असू दे, कोणाचा काय तरी चांगला असा ते आमच्या जेवणाचा स्वाद देतात आम्हाला. थांब 2 मिनिटं. नाही टॉस. तर असलमभाई शेख आपल्या शुभ असते. स्टार 11 विपक्ष उनेश 11 शेरदिल उनेश 11 संघामध्ये टॉस होतोय. एकीकडे हेड आहे, एकीकडे टेल आहे. ओके, 4 षटकाचा सामना, कंपल्सरी चेसिंग आणि पंचांचा निर्णय अंतिम. एक रिन्यू विमर साठी फक्त ओनली. ओके, हेड. तर नाणेफेकी जिंकली आहे जाहीर शेख. प्रथम मी जाहीर तुला विचारू शकतो क्या हे आपले मॅची आहेत ते मोहल्ला प्रीमियर लीग आपल्या गावकीच्या आहे की भावकीचे मॅची आहेत? तू पण माझा भाऊ आहे, आताचा मुलगा आहेस, पण गेल्या वर्षी ज्या मॅची झाल्या तू करणारा होता, या वर्षी पण मॅची झाल्यात, पण या आयोजनाबद्दल आणि या कमिटीबद्दल आणि या आपल्या सर्व स्क्वॉडबद्दल काय बोलू शकतो? आयोजन खूप छान आहे आणि कमिटीने मला परत चान्स दिल्याबद्दल त्यांचा मी धन्यवाद करतो. ओके, तर आता तुझी प्लेइंग 11 चांगली आहे, तू कप्तान आहेस. कुठले असे खेळाडू आहेत ज्याच्यावर तुझा भरोसा आहे की तू क्षेत्ररक्षण करणार आहेत? किती धावावर समोरच्या टीमला रोखू शकतोस? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करेन. कुठले असे तुझे ट्रम्प कार्ड आहेत ते तू यूज करू शकतोस? ट्रम्प कार्ड आहेत माझ्याकडे चांगले चांगले. ओके, धन्यवाद. चांद, आप टॉस गंवा चुके, अगर टॉस जीते तो आपका निर्णय क्या होता? ओके, तो आपके अभी जो आप अपने फेवर में आपकी बैटिंग आई है, सामने टीम शेरदिल 19 52 है, तो कितना रन मारने के आप कोशिश करोगे? कम से कम 50 या 60 रन. ठीक है, 50-60 रन मारने की कोशिश करोगे. कौन से ऐसा बल्लेबाज है जिस पे आप डिफेंड करते हो कि 50-60 रन हमारी टीम के हुए? वो तो अभी देखेंगे पिच पे. ओके, तो ये जो हमारा शानदार आयोजन है चांद, तू तो हर साल खेलता है, एक अच्छा बैट्समैन है, तो ये अपने आयोजन और अपने बच्चों के बीच में क्या बोलना चाहेंगे? आयोजन तो बहुत अच्छा है माशाल्लाह. अपने को खेलने की शौक है लेकिन वो शौक पूरा होता है, लेकिन ये जो अपन ये क्राउड है, ये जो ये मजा है, वो कैसी लग रही है तुझे? एकदम IPL जैसा. ओके, थैंक यू. ये थे हमारे चांद राही. अशफाक भाई हमारे मेरे कप्तान कुछ बोलना चाहेंगे? उनके मैनेजर या कोच है वो अभी 2 शब्द बोले. थैंक यू 2 मिनिटं थांबा, कारण की आयोजन तो बहुत अच्छा है, बहुत फर्स्ट क्लास. 2 मिनिटं मॅच थांबवा जरा, 2 मिनिटं. अंपायर कोऑपरेट करा आम्हाला पण. अपने मोहल्ले के सब पूरे टीम खेल रहे, तो अच्छे से अच्छा खेलो, कोई झगड़ा बिगड़ा मत करो, बस यही उम्मीद है. धन्यवाद. नक्कीच बॉलिंग मार्गवर सज्ज येतो तो हैदर शेख, पॉवर प्लेची गोलंदाजी करतोय तो हैदर शेख, त्याला समोर जायचा नाही. आतिक 2 शेख. मिनिटं मॅच कंटिन्यू ठेवा. तर मी हुसेन शेख यांना विनंती करतो की वसंतदादा पाटील यांचा सन्मान करायचा आपल्या शुभ असते. आमचे वावंजे गावाचे ज्येष्ठ एक आचार्य चांगलं असं जेवण बनवतात, आमच्या नेहमी पाठीचे असतात, ते वसंत काका यांचा सन्मान केला जातो. ओके, मॅच इथला स्टार्ट करायची. पंच सामन्याला सुरुवात करा. नक्कीच बॉलिंग मार्गवर सज्ज होतो तो हार्दिक शेख, हैदर शेख, त्याला समजलं जातं आतिक शेख. चांगला असा चेंडू, खराब असा चेंडू टाकलाय तो हैदर शेख यांनी. वाईट चेंडू. डीजे आपण विकेट गेला, षटकार आला, चौकार आला, आपला डीजे आपण वाजवायचा आणि एन्जॉय करायचे. नक्कीच पहिला चेंडू घेऊन येतो तो. चांगला असा फटका, चांगला असं क्षेत्ररक्षण, पण कॅच सुटलेली आहे. सोनू होते तिकडे. बॅटिंग मार्कवर येतो तो मुबीन शेख. सर्व प्रेक्षक ज्याची फलंदाजीची आतुरता बघत होते, षटकार चौकारांचा बादशाह म्हणून ज्याची स्टार 11 म्हणजे ओळख आहे,
जुना जाणता खेळाडू मुबीन शेख बॅटिंग मार्कवर सज्ज. थँक्यू नईम. साजिद शेखशी प्रश्न विचारतो. साजिद शेख, तू नेहमी छकड्याच्या जंगी शर्ती बघतोस, नेहमी तुझा तिथं स्टेटस आणि फोटो असतात. मी तुझा फॅन आहे कुठल्या छकड्या याच्यामध्ये, पण हा क्रिकेटचा या ग्राउंड आहे, हे शर्तीचा ग्राउंड नाही. या क्रिकेटच्या ग्राउंडबद्दल तू काय बोलू शकतोस? खूप चांगलं आहे आयोजन. पण क्रिकेट आणि तू छकडा या दोन गोष्टीमध्ये कुठल्या चॉईस करतस? आपलं डायरेक्ट हिट बघा काय आवड समीर आहे. शेख यांच्या माध्यमातून बघू शकतो. फल धन्यवाद. एकनाथ दादा पाटील यांचा पण खूप आम्हाला योगदान आहे आमच्या मोहल्ला प्रीमियर लीगसाठी. त्यांच्या माध्यमातून आमच्या या कमिटीला 2000 रुपयाचं योगदान आलेलं आहे. त्यांचाही मनपूर्वक अभिनंदन. नक्कीच नवीन फलंदाज ग्राउंड मध्ये येईन होते तो साजिद. नक्कीच फिल्डिंग मध्ये टीम मध्ये बघू शकता तू मोशिम शेख यांचा संघ आहे जो श्रीमंत संघाचं नेतृत्व करतो. 2 बाईक्स त्यांनी पटकावल्या आहेत. 16 वर्षे क्रिकेटला तो योगदान दिलं आहे वावंजा टीमसाठी. नक्कीच चांगला असा गोलंदाज आहे तो हैदर शेख. बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो हैदर शेख. त्याला समोर जाईल तो मोबिन शेख. चांगला असा नक्कीच इरफान शेख. SDTC ग्राउंड त्यांनी आम्हाला ग्राउंड खेळण्यासाठी उपलब्धी करून दिली मोहल्ला प्रीमियर लीग साठी. त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद करतो. अनेक शेडगे झाले, आभार मानतो. ओमकार शेडगे, हे सर्व जे खेळाडू आहेत आमच्या SDGCC कुंभारपाडा या संघाचे, त्यांनी दरवर्षी आम्हाला हा मैदान देतात, भव्य दिव्य असं मैदान. त्यांचा मोहल्ला प्रीमियर लीग 11 स्टार क्रिकेट क्लब वावंजे यांच्या माध्यमातून सहर्षे स्वागत दादा. नक्कीच अनिकेत शेडगे यांना मी विनंती करतो तुम्ही मंचावर या. तुम्ही आम्हाला ग्राउंड दिला, तुमचे मनापासून आभार मानतो. अनिकेत शेडगे तुम्ही मंचावर या. तुम्ही खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे आम्हाला. नक्कीच फिल्डिंगवाल्या टीमला सांगलं जाईल 15 मिनिटात तुम्हाला 4 षटकं संपवायची आहेत. जर ती नाही संपली तर 30 सर्कलमध्ये तुम्हाला एक प्लेअर आत घ्यायला लागेल. चांगला असा चेंडू कटवला आहे तो. चांगली अशी गोलंदाजी करतो तो हैदर. अशफाक यांचा मुलगा आहे. चांगली अशी गोलंदाजी करतो. नेहमी श्रीमलन संघामध्ये मोहल्ले टीममध्ये खेळतो. चांगला परफॉर्मन्स असतो त्यांचा. पुढील चेंडू पाहूया हैदर यांचा. समोर आहे तो फलंदाज मोबिन. एक घनाघाती फलंदाज आहे तो मोबिन. पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे धावा करण्यामध्ये यश होतोय. चांगला फटका मारलेला आहे, परंतु क्षेत्ररक्षण आहे तिथं मोसिम शेख एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावासाठी धावसात आणि 2 धावाचं समाधान मानायला लागेल. 2 धावाच्या समाधीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 6. चांगली अशी गोलंदाजी करतोय तो हैदर शेख. नक्की मुबीन शेख याला मोठे फटके मारून देत नाहीये. मुबीन शेख ज्याची सर्व प्रेक्षक षटकार चौकारांची वाट बघत आहेत तोच मुबीन शेख बॅटिंग मार्कवर परत एकदा सज्ज. चांगला असा चेंडू टाकलाय. खराब क्षेत्ररक्षण. पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही पंचामध्ये सल्ला मसलत डिस्कस करतात आणि योग्य निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल हे नक्की काही शंका नाही आहे.
पंच डिसिजन आउट दिलेला आहे पंचाने. फलंदाज बाद होतोय. डीजे नवीन फलंदाज ग्राउंड मध्ये येईन होता तो कामिल शेख. नक्कीच हैदर शेख यांनी पॉवर प्लेची गोलंदाजी टाकली. 6 धावा चेंडू 6 धावा खर्च केले आणि एक कैसा नवाज और नोमान कैसा फ्री माइंड बैठे. नासिर भाई के लड़के इरफान भाई के लड़के नवाज भाई और नोमान भाई. अगली वेगली झलक है दोनों की. पंच सामन्याला सुरुवात करा प्लीज. आपण सहकार्य करायचं. सर्व खेळाडूंनी सामन्याला सुरुवात करायची आहे. नक्की दुसऱ्यावर घेऊन येतो तो संघाचा कर्णधार मोशिम शेख. नक्कीच मोठा खेळाडू आहे 40+ मध्ये ज्यांनी 2 बाईक पटकवण्याचा मान घेतला आहे तो मोशिम शेख. नक्कीच नक्कीच नईम तुम्ही चांगली माहिती दिली आहे. गेल्या वर्षी 2024 मध्ये मोसिम शेख एक वावंजामध्ये एक चांगला असं आक्रमण केलं आहे. ज्या मोसिम शेखनी चांगला नाव कमवलं आहे 40+ श्रीमलन संघाचा. तेच आमचे बंधू मोसिम शेख एक बेलोली नाईटमध्ये आणि दुसरा टोंडर नाईटमध्ये 2 मालिकावीर पटकून एक वावंजे गावाचा नाव ज्याने लौकिक केलं आहे तोच गोलंदाजी होतोय तो मोसिम शेख. सध्या तो रोहान 11 या संघाचा कर्णधार आहे. क्षेत्ररक्षण लावतो तो मोसिम शेख. समोर फलंदाज आहे तो साजिद. चांगला असा चेंडू कटवला आहे ऑफ साइड साजिद यांनी. 4 चेंडू 4 धावा. हा नक्कीच मुन्ना शेख जो नो स्ट्राईक गेमला फलंदाज आहे कामिल शेख त्याला थांबवणं खूप गरजेचं आहे कारण की खूप घणाघाती फलंदाज आहे तो. नईम तो तडपडतोय माशासारखा कधी मला स्ट्राईक भेटतोय. बघा फिरून मारण्याचा प्रयत्न मोशिम यांना. चांगलासा अनुभव आहे मोशिम यांच्याकडे. त्या अनुभवाचा भरपूर वापर करतात नईम ते मोसिम शेख. आणि कामिलचा तुम्ही विषय सांगितला नईम. कामिल नॉन स्ट्राईकला आहे. एक पाण्यातून मासा कसा बाहेर निघल्यावर तडपडतो तसा तो स्ट्राईकला जाण्यासाठी तडपडतोय. 10 रन झालेले. चांगला असा फटका मारलाय. क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. थर्ड स्लिप मधून चौकार नाही सॉरी अंपायर डिसिजन. अंपायर डिसिजन. पंच आपला निर्णय कळवत आहे. पंच 2 धावा. 2 धावा. सॉरी नक्कीच कामिल शेखला संधी देणं खूप गरजेचं आहे. नो स्ट्राईक येणं तो उभा आहे. 3 चेंडू 12 धावा. आमचे विष्णू दादा जे उंबारलेचे आहेत त्यांना थोडा रेस्ट दिला आहे आम्ही मनोरंजन करतो दादा. आंबिली सॉरी तुम्हाला थोडा रेस्ट दिला आम्ही. विष्णू दादा आम्ही सर्वात मनापासून तुमची माफी मागतो कारण की आम्हाला एक दिवस समजण्याची संधी भेटते तरी आपण उद्या चांगले असे समालोचक आहेत आमच्या या क्षेत्रामध्ये. उद्या आमच्या ग्राउंडला फायनल डे आहे. चांगले समालोचक राहतील. आम्हाला काय माईक हातात भेटणार नाही परंतु आज आम्हाला माईक भेटलाय. आम्ही संधी करतोय माहिती आहे. आणि बाद कामिल काका
कामिल दादा आऊट झालेला आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. फलंदाज होतोय बाद. डीजे थँक्यू डीजे. नवीन बॅट्समॅन जातोय तो इम्तियाज. इम्तियाजचा 2 दिवस अगोदरचा मी एक तुम्हाला विश्लेषण सांगू शकतो. त्यांनी जो हॉस्पिटलच्या मागचा ग्राउंड आहे तिथं नईम दिवसभरात त्यांनी 18 सिक्स मारलेले त्या दिवशी. हे मी लाईव्ह बघितले. मुन्ना शेख मी सांगितलं होतं कामिल शेखला रोखणं खूप गरजेचं आहे. त्याला खरोखर रोखला त्याला, कारण की तो असता तो 1 हँड मॅच जिंकून गेला असता. नक्कीच. एवढा तुम्हाला मी कॉन्फिडन्स आहे अगोदर मला. सांगितला का मासा कसा तडफडतो पाण्याच्या बिना तसा तो तडफड होता, परंतु मोसिम याने त्याला रनआउट केलेला आहे. पुढील चेंडू मोसिमचा समोर खेळला जाईल. तो फलंदाज आहे तो इम्तियाज. एक चांगलासा फलंदाज आहे इम्तियाज. खूप काही अपेक्षा आहेत ते अमन 11 संघाचे इम्तियाजवर. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. सेकंड ओव्हर वैयक्तिक पहिला सांघिक गटातून दुसरा शतक घेऊन येतो तो मोसिम. पहिला चेंडू चांगला होता, पहिल्या चेंडूवर चौकार जातोय. दुसरा चेंडू 2 धावा, तिसरा चेंडू रनआउट. पाहूया चौथा चेंडू कशा प्रकारे टाकतो तो मोसिम. ओके ओके. निर्धाव चेंडू सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या झालेली ती 12. मुन्ना शेख साहिल शेख यांच्या चेहऱ्यावर खूप खुशी दिसते, कारण की पहिला राऊंड जिंकलेला आहे. त्यांचे समर्थक तोहिद शेख यांच्या तोंडावर सुद्धा खूप हास्य दिसतोय. कारण काय माहित आहे का, ज्याला जिंकतो त्याला वाटत कसा का बाबा मी एक पाऊल पुढे गेलोय. मुन्ना शेख या वर्षीचं आयोजन आहे तो खूप चांगला असं झालंय. सर्वांनी कोऑपरेट केला. साहिल शेख ते कुठे एंजॉय झालेले बोलतात. पंच पाणी पाठव पाणी. चला 12 केला. 12 धावा झाले. 2 ओव्हर 12 धावा. 12 धावा. धावसंख्या 12. 6 धावा आल्या. यांच्या किती झाल्या धावा? एक चौकार एक डबल. नाही त्यांच्या फिल्डिंग मध्ये धावा किती आहेत? 50 झाल्या. 51 धावांचं लक्ष्य आहे. रोहान 11च्या 50 धावा झालेल्या आहेत आणि 51 धावांची गरज आहे ती अमन 11 संघाला. नक्कीच मुन्ना शेख हे पहिली मॅच जिंकलेले आहेत, आम्ही हारलेलो आहेत. मुन्ना शेख काय बोलाल? धाकधूक मला पण होत होती, कारण माझ्या ओव्हरला 25-26 धावा पाहिजे होत्या. तो ईर्ष्या शेख बघा, फुकाटची ती बाटली भेटले, कोणची तरी चोरलेली ना ते पिवायला बसले. तो मुन्ना शेख आमच्या कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये चुका झाल्या, आमच्या गोलंदाजीमध्ये चुका झाल्या. त्या चुकांचा आम्ही कुठेतरी आत्मपरीक्षा करू आणि पुढच्या मॅचमध्ये आम्ही 100% देऊ आणि जिंकू. कारण की आम्ही गेल्या वर्षाचा डिफेंड ऑफ चॅम्पियन होतो. आम्ही 24 बॉलला 24 धावा नव्हते काढून दिलेले. याच्याबद्दल काय बोलाल? सुंदर बैलाचे मालक कामिल शेख यांचा विकेट पडलेला आहे. नईम शेख कृपया बाटली इथं द्यावे. बाटल नाही ते. तुम्ही बघू शकता तिसरा गोलंदाज येतो तो शानवाज. 2 ओव्हरमध्ये 45 धावांची गरज आहे ती अमन एंटरप्राइजेस संघाला, मुबीन शेख यांच्या संघाला. आता 12 चेंडू मध्ये जवळजवळ 39 पाहिजेत. 12 धावांची आवश्यकता आहे. ती कुठला संघ आहे? अमन एंटरप्राइजेस, मुबीन शेख, मोल्ला टीमचा लुकलुकता तारा वंडरबॉय मोल्ला. आता आलेले आहेत ते शानू. मला वाटतं आता अष्टपैलू खेळाडू आहे, पण गेल्या वर्षी त्यांनी एका शतकामध्ये 26 धावा दिलेल्या होत्या आणि तोच फलंदाज आहे आता नॉन स्ट्राईकला. नक्कीच नाशिक शेख गोलंदाजी मार्कवर येतो तो शानवाज. बघूया चांगलासा फटका कटवला आहे तो साजिद यांनी. चांगलासा क्षेत्ररक्षक गुड्ड. 2 धावा धावून झालेले आहेत. डायरेक्ट हिट.
हंपर डिसिजन आउट. बघा काय म्हणजे चालाकी आहे, चालाकीच्या गोळ्या खाऊन येतात रात्री ते, त्यांचे स्पॉन्सर स्वतःचे. म्हणजे अशी बघा फिटनेस अजून परत मला वाटतं 45च्या वरती त्यांचं वय आहे, पण फिटनेस बघा. म्हणतात रे मग उशा खाली घेऊनच झोपतात रात्रीचे. नक्कीच नाशिर शेख बॅटिंग मार्कवर नवीन फलंदाज येतो तर नईम शेख. नक्कीच नुरा शेख यांचं आगमन झालंय, त्यांनी मंचावर यावे. तुमच्या मनापासून धन्यवाद. मोल्ला प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सुंदर बैलाचे मालक आहेत ते. नियाज शेख तुम्ही मंचावर आहे, तुमची जागा मंचावर आहे. सुंदर बैलाचे मालक नियाज शेख. अगली गेंदबाजी करने सानू शेख और बल्लेबाज नईम शेख. रहमान नगर के दोनों भी प्लेयर है ये. हाजी साहब के चेहरे पे नूर देखो कितना छाया हुआ है. नईम शेख को तीन छक्के मारने के बाद 1000 रुपया. आसिफ शेख यांच्याकडून नईम शेखला षटकारात 200 रुपये. नईम शेख यांनी षटकार मारला तर प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. नक्कीच बॉलिंग मारसाठी सज्ज होतोय तो शानवाज. पहिली गेंद बीमर. खराब असा चेंडू टाकलाय. तालिब शेख आपण बघायला जावतो. नईम शेख 12 बॅटर आहे, चांगली फलंदाजी करतो, चांगली बॅटिंग करतो. तो जुना खेळाडू आहे तो आपला. कृपया सी टाईप ज्याच्याकडे चार्जर असेल तो जरा द्यावे लाईव्हला चार्जिंग करायला. धावा लागतात त्या 16. तिसरी ओव्हर चालू आहे, एक चेंडू झालेला आहे. नक्कीच जो चांगला असा फलंदाज आहे, मी सांगितला होता इम्तियाज, त्याला कुठेतरी थांबवणं खूप गरजेचं आहे. खूप चांगली अशी फलंदाजी आहे त्याची. चांगली अशी गोलंदाजी बघू शकता. शानवाजीची अचूक टप्पा गुडलाईन शॉटवर बॉलिंग टाकतो तो. इम्तियाज यांना थांबवणं खूप गरजेचं आहे. काय गोलंदाजी आणि तशीच किती चांगली किपिंग करतात ते हाजी साहेब. म्हणजे अशी फिटनेस पाहिजे. 50-55च्या मधले एज आहे त्यांची, तरी फिटनेस बघा. आणि बघा आता काय आणि झेल बाद बघा, त्यांची रणनीती बघा, रणनीती बघा, कसे कसे गोलंदाज ते वापरतात. RX 100 करतात ते रात्रीचे. नासिर शेख तुम्ही हाजी साहेबचा विषय बोलता, कारण हाजी साहेबकडे 45-50 वय झालेला आहे. त्यांच्या फिटनेसचा राज काय सांगू शकता तुम्ही? ते भरपूर मतलब रात्री जाम मेहनत करतात, सकाळी ते योगा करतात आणि RX 100 खातात रात्रीचे गोळ्या फिटनेससाठी. आणि त्यांचं मला वाटतं ते मी काय लहानपणापासून बघत आले होते. त्यांच्या किती पण मार लागू द्या तरी ते सकाळी ग्राउंडला असतात. त्यांचं म्हणजे काय वेगळीच फिटनेस आहे त्यांच्या अंगामध्ये. राज काय? राज ते पहिल्यापासून काहीतरी आशपाकनी त्यांना गोळ्या दिलेल्या आहेत कुठल्या तरी, तेच खातात ते. आणि मोसीम पण म्हणजे ती फिटनेस बघूनच त्यांच्याशी म्हणजे एवढं हे झालेलं आहे. मला तर जी आजची नवीन पिढी आहे आता ती आमचे जसं इर्शाद, आमचे हे नाजिम गुल्ली यांची पोट किती बाहेर निघाल्यात. आणि ते हाजी साहेबची बघा फिटनेस, त्यांचं पोट अजून आतमध्ये आहे. नक्कीच म्हणजे रात्रीचे ते खाली ज्यूस पिऊन झोपतात. आणि तशी फिटनेस त्यांच्या 2 मुलांमध्ये आहे. कशी बघा, कशी थ्रो फेकतात, कशी चालाकी आहे. आणि बघा साबिर यांनी उंचावून मारलेला फटका आणि मोसीम शेख आणि बाद. चला टांगा पलटी झालेला आहे तुमचा. आता खाली घोडे फरार व्हायचे बाकी आहेत. आता म्हणजे एक काळातला अंडरग्राऊंड मधला हार्ड हिटर फलंदाज ज्याचं नाव होता हार्ड हिटर, ज्यांनी पापडीचा मैदान म्हणजे पापडीचा बरं मैदान गाजवलेला एक कालामध्ये. आणि ते म्हणजे बॅटिंग साठी पण त्यांच्या फटक्यामध्ये अशी का बॅटची आवाज होतोय. पापडीच्या पाड्यामध्ये त्यांच्या एक बॅटीचे 2 तुकडे झालेले, म्हणजे एवढ्या जोरात त्याही फटका मारलेला. नाशिर शेख जो गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आहे शानवाज, तो हॅट्रिक वर आहे.
हॅट्रिक घेतली तर त्यांना मला वाटतं आसिफ शेख कडून यांचे 500 रुपये भेटणार आहेत. नवीन बॅट्समन येतो तो आतिक शेख, ओल्ड इज गोल्ड, जुना जाणता खेळाडू, अंडरपचा बेतात बादशाह. हॅट्रिक साठी गोलंदाजीला 500 रुपये असणार आहे. चांगला असा फटका मारलेला आहे, चांगला असा क्षेत्ररक्षण करतोय स्वतः कर्णधार मोहसिन शेख. नक्कीच गोलंदाज काय करतो, कुठल्या हाताने थ्रो फेकला होता. आणि नईम शेख यांचा आज बर्थडे आहे. नक्कीच बालूभाई ग्रुपचे ते अध्यक्ष आहेत वावजे गावाचं. अंपायर आणि आमच्या MPL तर्फे त्यांना हॅपी बर्थडे आणि मोहसिन शेख यांच्याकडून पण त्यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. आज संध्याकाळी त्यांची सोय झाली पाहिजे. धाव पार करावं लागतात ते धावा 18. 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारण्याचा रेकॉर्ड आहे तो आतिक शेख यांच्या. चांगला असा फटका मारला आहे, त्याला गायदर करतील ते हैदर शेख. कुठलीही चुकी काय होणार नाही त्यांच्या माध्यमातून. स्कोर का किती 19 धावा झालेले आहेत. तसेच आमचे म्हणजे लहानपणीचे मित्र आमचे प्रवीण कदम यांची बघा आज परत फिटनेस आणि आज परत चेहऱ्याचा काय त्यांचा तेज आहे, तोच चेत आज परत आहे. म्हणजे 18च्या वयामध्ये आणि 40च्या वयामध्ये कारण ते RX 100 नाही खात नाशिक. त्यांची जी जी विटॅमिनची गोळी आहे ना ती वेगळीच आहे, ती शैली कोणाला माहीत नाही. आम्ही त्यांच्या मागं लागलो का आम्हाला पण दाखवा आमची फोटो आतमध्ये जायसाठी, पण ते सांगतात नाही, अजिबात नाही. 6 चेंडू मध्ये 32 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर येतात ते हाजी साब, ओल्ड इज गोल्ड. बघा गुड्डा कसा खुश आहे पूर्णपणे बाउंड्रीवर. खराब असा चेंडू टाकलाय तो हाजी साब यांनी. सुहेर मारा, वाईट चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्या झालेली आहे ती 20. अद्याप 31 धावांची गरज आहे. 6 चेंडू 31 धावांची गरज. पाहूया हाजी साब आमचे आयोजक कशा प्रकारे गोलंदाजी करतात. चांगला फटका आतिक यांचा, करडा मारतोय आणि गचा क्षेत्रात भोक्षी फाटली, मासे सुटलेले आहेत आणि चौकार. डीजे थँक्यू. अद्याप 27 धावांची गरज आहे 5 चेंडू मध्ये. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी होत आहे ते आतिक याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी. पुढील चेंडू हाजी साब. चांगला चेंडू होता परंतु एसटीला चेंडू समजला नाही. 1 धाव पूर्ण करते बायच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या आली ती 25. अद्याप 26 धावांची गरज आहे ती 4 चेंडू मध्ये. 4 चेंडू 26 धावा. टॉस उडला. उमेश 11 विपक्ष स्टार 11 नासिरभाई शेख पूर्णपणे आपला स्क्वॉड घेऊन इथं तैनात आहेत. नासिर शेख, नईम शेख यांनी षटकार, प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. सुलतान चांगला असा पटवा षटकार. नक्कीच तुम्ही बघू शकता षटकार. थँक्यू. 3 चेंडू 20 धावांची गरज. पंच ठीक आहे. साठी रिन्यू घेतलेला आहे. तर आमचे कमिटी मेंबर इरफान शेख बॅट्समॅन रिन्यू आहे. तर इजाज शेख आणि इरफान शेख चेक करतात. आमचे आयोजक हाईट फॅक्टर अशफाक शेख हे सुद्धा जातात. बॅट्समॅन रिन्यू आहे ना पंच. पंच बॅट्समॅन रिन्यू आहे. ओके ओके ओके. पाहूया कशा प्रकारे डिसिजन होतं आमच्यापर्यंत पोहोचणार डिसिजन. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. बॉल किती बाकी.
3 बॉलमध्ये 20. 3 चेंडू 20 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. पुढील चेंडू हाजी साहेब यांचा पाहूया. उंच माल फटका पाहूया आणि हा षटकार बघू शकता. षटकार मुबीन शेख आपण या फलंदाजाला मागे ठेवला. काहीतरी आपल्याला हा याचा खामियाना भुगतावा लागेल. कारण बोल हॅट्रिक साठी 1000 रुपये. नक्कीच एक डायलॉग मी पेश करीन तुमच्यासाठी षटकारा ऑडिओ. सासू मेली खोकून जावयाला नांटी टाकून षटकार मारला वाकून. वाश 2 चेंडू 14 धावाची गरज. कंपल्सरी चेसिंग. निर्धाव चेंडू कमबॅक करतो तो हाजी साहेब. 1 चेंडू 14 धावाची गरज. नक्कीच मोशिम शेख यांच्या चेहऱ्यावर बघू शकता हास्यमय वातावरण आहे. 1 चेंडू मध्ये शक्य नाही, अशक्य